नाशिक प्रतिनिधी योगेश घोलप, मुख्य संपादक, नाशिक। शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, सर्वत्र पडलेले जीवघेणे खड्डे आणि त्यामुळे वारंवार होणारे अपघात याविरोधात नाशिक वाचवा अभियान यामार्फत भद्रकाली चौकातील बादशाही गुजरात लॉज समोर नाशिककर नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले। सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून महापालिका प्रशासन व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले। आंदोलनाच्या प्रारंभी शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना 2 मिनिटे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यानंतर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली नाशिकची वाट लावून ठेकेदारांची घरे भरण्याचा घाट घालणाऱ्या प्रशासनाचा जाहीर निषेध अशा आशयाचे फलक झळकावून आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांवर कोणतीही प्रभावी कारवाई होत नाही। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि सत्ताधाऱ्यांच्या मुकसमर्थनार्थामुळे ठेकेदार मनमानी करत असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे। रस्ते तयार झाल्यानंतर काही महिन्यातच उखडत असताना गुणवत्तेची तपासणी करणाऱ्या यंत्रणा नेमक्या कुठे आहेत असा सवालही उपस्थित करण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी पुढे सांगितले की पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना ती पार पाडण्यात पूर्णतः अपयशी ठरले आहे। ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक, पादचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। अपघातात निष्पाप नागरिकांचे बळी जात असतानाही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी केवळ आश्वासने देण्यात व्यस्त असल्याची टीका यावेळी करण्यात आली। रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून खड्डेमुक्त नाशिक निर्माण करावे, निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, संबंधित अधिकारी व दोषी ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच या कामासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची व लोकप्रतिनिधींची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी करण्यात आली। अन्यथा यापुढे अधिक तीव्र आणि व्यापक आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। या आंदोलनात नाशिक वाचवा अभियानाचे राजेंद्र नाना बागुल, वसंतराव वझरे, गणेश बर्वे, वामन तामखाने, मुक्तेश्वर शेट्टीवार, शशांक हिरे, संजय जाधव, भीमा बागुल, संजय परदेशी, आशिष बागुल, मनोज मंडाले, अंकुश राऊत, गणेश चौधरी, राजेंद्र कोथमिरे, विदेश लाड, जितेंद्र बागुल यांच्यासह नाशिक वाचवा अभियानाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जुने नाशिक परिसरातील नागरिक, व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी मुख्य संपादक योगेश घोलप, नाशिक। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, अशाच नवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील।